तुम्ही पण जिमला जाता आणि प्रोटीन पावडर घेता किंवा आपले घरचे मुलं पण अजिबात पांढरं दूध पित नाहीत, तर अशा वेळी मी इथे घेतलेले आहेत मखाना, अक्रोड, बदाम आणि पिस्ता आणि थोडेसे काजू. आणि आपल्याला इथे विलायची पण घ्यायची आहे. छान आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहे. कमी गॅसवरती चांगले आपल्याला हे परतवून घ्यायचे. आपले हेल्दी आणि टेस्टी हे घरीच बनवतात. आपल्याला इथे मी वापरलेले आहेत पंपकिन सीड्स आणि विलायची. इथे तुम्ही का मस्कमेलन सीड्स असेल तर त्या पण वापरू शकता. हे आपला कडक असा होईपर्यंत मखाना कडक झाला की मनाचं छान वेळेला भाजून घ्यायचं. इथे मी साखरेचा वापर न करता खडी साखर म्हणजे मिश्री आणि थोडीशी केसर वापरलेलं आहे, थोडंसं केसर, आणि आपल्याला ह्याची पावडर बनवून घ्यायची आहे. ही छान पावडर झालेली आहे बघा बारीक. आणि हे तुम्ही 1 महिना स्टोअर करू शकता आणि रोज 1 ग्लास दुधामध्ये हे घेऊ शकता. बघा हे असं पॅक करून ठेवायचं. इथं तुम्हाला जर हे कलर पाहिजे असले तुम्ही याच्यात कोको पावडर पण ॲड करू शकता मग. आणि लहान मुलांना कलरशिवाय पेज जर नसतील तर याच्यामध्ये एक कोको पावडर ॲड करायचं. रोज सकाळी स्कूलमध्ये जाताना किंवा झोपताना हे दूध घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतःसाठी पण घेऊ शकता. तुम्हाला पण जर दूध आवडत नसेल पांढरं पिण्यासाठी तर 1 ग्लास दुधामध्ये. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर